प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्राची राजधानी कोणती? पर्याय ए. नाशिक, बी. नागपूर, सी. मुंबई, डी. पुणे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. मुंबई. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता आहे? पर्याय ए. नागपूर, बी. अहिल्यानगर, सी. पुणे, डी. नाशिक. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. अहिल्यानगर. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? पर्याय ए. 15 जानेवारी, बी. 6 जून, सी. 14 नोव्हेंबर, डी. 1 मे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी. 1 मे. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रातून भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? पर्याय ए. सुषमा स्वराज, बी. प्रतिभा पाटील, सी. सुशीलकुमार शिंदे, डी. सुधा शिंदे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. प्रतिभा पाटील. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पर्याय ए. गोदावरी, बी. कृष्णा, सी. भीमा, डी. तापी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. गोदावरी. प्रश्न क्रमांक 6. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर राज्याभिषेक कोणत्या वर्षी केला? पर्याय ए. 1662 साली, बी. 1674 साली, सी. 1680 साली, डी. 1656 साली. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. 1674 साली. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? पर्याय ए. वसंतदादा पाटील, बी. यशवंतराव चव्हाण, सी. शंकरराव चव्हाण, डी. मनोहर जोशी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. यशवंतराव चव्हाण. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? पर्याय ए. तोरणा, बी. हरिश्चंद्रगड, सी. साल्हेर, डी. कळसुबाई. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी. कळसुबाई. प्रश्न क्रमांक 9. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी आहे? पर्याय ए. गोदावरी, बी. चंद्रभागा, सी. भीमा, डी. वैनगंगा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. चंद्रभागा. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय ए. 1960 साली, बी. 1956 साली, सी. 1966 साली, डी. 1947 साली. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. 1960 साली. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्र पोलिसांचा घोषवाक्य काय? पर्याय ए. सेवा परमो धर्म, बी. संरक्षण आणि सेवा, सी. सदैव सज्ज, डी. सत्य, सेवा आणि सुरक्षा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी. सत्य, सेवा आणि सुरक्षा. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रातील सर्वात मोठे वनक्षेत्र
कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय ए गडचिरोली, बी चंद्रपूर, सी नंदुरबार, डी नागपूर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए गडचिरोली. प्रश्न क्रमांक 13. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे मराठी साहित्यिक कोण? पर्याय ए कुसुमाग्रज, बी पु ल देशपांडे, सी शांता शेळके, डी वि दा करंदीकर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी वि दा करंदीकर. प्रश्न क्रमांक 14. हर घर तिरंगा मोहीम कोणत्या वर्षी सुरू झाली? पर्याय ए 2018 साली, बी 2020 साली, सी 2022 साली, डी 2019 साली. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी 2022 साली. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अजंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? पर्याय ए छत्रपती संभाजीनगर, बी बुलढाणा, सी जळगाव, डी नाशिक. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 16. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण कुठे गेले? पर्याय ए शिवनेरी, बी रायगड, सी प्रतापगड, डी जेजुरी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए शिवनेरी. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या प्रदेशात आहेत? पर्याय ए मराठवाडा, बी खानदेश, सी कोकण, डी पश्चिम महाराष्ट्र. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी पश्चिम महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रातील कोकण रेल्वेची लांबी किती आहे? पर्याय ए 409 किमी, बी 550 किमी, सी 741 किमी, डी 900 किमी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी 741 किमी. प्रश्न क्रमांक 19. भारतरत्न मिळविणारे पहिले मराठी व्यक्तिमत्व कोण? पर्याय ए बाळ गंगाधर टिळक, बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी लता मंगेशकर, डी विनोबा भावे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 20. संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेले अल्फान्सो आंबे मुख्यतः कुठे मिळतात? पर्याय ए नाशिक, बी रत्नागिरी, सी कोल्हापूर, डी सोलापूर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्राचे सध्याचे 2025 मुख्यमंत्री कोण आहेत? पर्याय ए उद्धव ठाकरे, बी देवेंद्र फडणवीस, सी राज ठाकरे, डी अजित पवार. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी देवेंद्र फडणवीस. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? पर्याय ए खोपोली, बी वैतरणा, सी कोयना, डी वरीलपैकी नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी कोयना. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याची निर्मिती
केव्हा झाली? पर्याय ए 1 ऑगस्ट 2024, बी 1 नोव्हेंबर 2002, सी 1 जून 2014, डी 1 ऑगस्ट 2013. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए 1 ऑगस्ट 2014. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्राचा विचार केल्यास भारताच्या कोणत्या दिशेला महाराष्ट्र राज्य आहे? पर्याय ए पूर्व, बी पश्चिम, सी दक्षिण, डी उत्तर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी पश्चिम. प्रश्न क्रमांक 25. गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय ए नागपूर, बी गडचिरोली, सी सोलापूर, डी कोल्हापूर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी कोल्हापूर. मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि जनरल नॉलेजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा. धन्यवाद.